मामा इथे मानसीला विनवणी करतात की तू घरातून जाऊ नको, पण ती शेवटी म्हणते की नाही, मी या घरातून आता निघून जाणार आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये त्या घरातनं निघून जाणार आहे त्याचं एकमेव हसू किंवा एकमेव समाधान यांना मिळालेलं आहे, म्हणजेच शोभाला मिळालेलं आहे. इकडे तेजससुद्धा मानसीच्या आईला सांगायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही तरी समजावा त्यांना की असं करू नका म्हणून. पण इकडे संपदासुद्धा त्यांच्या पट्टावर ठाम आहेत की पैशासाठी, म्हणजे हिनं पैसा देऊन पैशासाठी ही लग्न जुळवते हे मान्य नाही आहे मला. आणि मला मानसीचा म्हणजे विचार पटतोय की तिला रणजितशी लग्न करायचं नाही ना, तर ठीक आहे, आणि आम्ही आता इथे नाही राहणार, आम्हाला जे तुला आम्ही इथे राहिलेलं नको आहे ना, आम्ही इथे नाही राहणार असं म्हणून संपदा, मानसी आणि निधी म्हणजे त्या तिघीजणी घरातून बाहेर पडतात. आणि जेव्हा परत ती आतमध्ये जात असते, आता म्हणजे बॅगा घेऊन बाहेर आलेली आहेत ऑलरेडी कारण तिनं फेकून दिले आहेत, पण जेव्हा ती आत जात असते तेव्हा तिला शोभा थांबवते. आता काय आहे तर लगेच ती म्हणते की माझ्या बाबांची निष्ठा ज्यांच्यावर होती त्याला मी इथे तुमच्या घरात ठेवणार नाही, आणि असं म्हणून ती आत जाते. आणि जी काही ती विठोबाची मूर्ती असते, विठुरायाची, ती मूर्ती घेऊन बाहेर येते. आणि अशा रीतीने त्यांचा प्रवास चालू आहे. 2 बॅगा जड, म्हणजे 2-3 जड बॅगा, ती विठोबाची मूर्ती, असं घेऊन सगळे इकडनं घरातनं निघून चाललेत. इकडे मामाला मात्र काळजी वाटते की आता हे राहणार आहेत कुठे, असं म्हणून तो विचार करत असतो. तेवढ्यात तेजस म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काहीतरी, आणि म्हणून तो त्यांच्या पाठीपाठी जातो. मला आधी वाटलेलं की हे असं खाली राहत आहेत, पण हे अपार्टमेंटमध्ये राहत आहेत, ते खाली आलेत. आणि तेजस पण त्यांच्या पाठीपाठी आला आणि तो त्यांच्या पाठीपाठी पळतोय, त्यांना सांगतोय की तुम्ही जाऊ नका, थांबा, कुठे जाणार आहे तुम्ही. आणि याच्यासाठी तो असं खूप मागे मागे जातोय त्यांच्या, आणि मागे मागे गेल्यानंतर तो मानसीचा ओरडा पण सहन करतोय. इथे मानसी चिडते त्याच्यावर की तुम्ही सारखं पाठीपाठी काय करताय हो, तुम्ही इथे येऊ नका, मला रणजितशी लग्न करायचं नाही. आणि तो पाठीमागून चालू नका म्हणून सांगितल्यावर तो कडेनं चालायला लागतो. आणि निधी त्याला हाक मारते की ताई हे बघ. तर तेवढ्यात तो म्हणतो की अहो तुम्ही मला पाठीमागून येऊ नका म्हटलं, खरं बाजूनं चालू नका असं सांगितलं नाही आहे. तेवढ्याशा परिस्थितीत सुद्धा त्यानं विनोद केला आहे, म्हणजे त्याचा हजरजबाबीपणा किती आहे हे आपल्याला कळते. आपल्याला पण असं कधीतरी मजा वाटते ना, असं काहीतरी हजरजबाबीपणा केला तर म्हणजे तेवढाच एक रिलीफ मिळतो. आणि तो इथे सांगतो की तुम्ही बाजूनं चालू नका म्हणून सांगितलं नाही आहे. आणि तो त्यांच्या पाठीपाठी चालायला लागला आहे. आणि इकडे ते समजवायचा प्रयत्न करतोय की जोड्यावरती जमलेले असतात तुम्ही, आणि ते एकमेकाला शोभून दिसते, आणि तुम्ही लग्न त्यांच्याशी करा, असं तो खूप समजवायचा प्रयत्न करतोय. आणि त्यांच्यावर ओरडते त्याच्यावर, तुम्हाला सांगितले ना मला त्याच्याशी लग्न करायचं नाही, म्हणजे रणजितशी लग्न करायचं नाही आहे, रणजितशीच काय कुणाशीच मला लग्न करायचं नाही असं ती त्याला ठणकावून इथं सांगते. पण तरीसुद्धा तो ऐकत नाही. असं का करता, तुमच्या बाबांची इच्छा काय होती, खानदानी स्थळ पाहिजे. आणि इथे हा सगळा प्रकार संपदा म्हणजे मानसीची आई बघते, आणि नंतर तो शेवटी ना मानसीच्या आईकडे जातो. इथे खानदानी नवरा वगैरे सगळं ठीक आहे, पण जी काही शेवटची इच्छा होती ते ह्या विसरलेल्याच आहे, त्याच्या डोक्यातच नाही आहे नेमकं काय चाललंय ते. आणि जे कधी आठवेल, म्हणजे कधी आठवेल हे बघायला लागेल आपल्याला, कारण त्यानंतरच खऱ्या स्टोरीला सुरुवात होईल ना, म्हणजे यांचं लग्न होईल का नाही, यांना कळेल का नाही नेमकं काय आहे ते. आणि इथे तो संपदाला म्हणजेच मानसीच्या आईला सुद्धा समजवायचा प्रयत्न करतोय की तुम्ही तरी त्यांना समजावा. पण इथे त्यांनी ठाम नकार दिलाय की पैसा जेव्हा त्यांनी मागण्या जास्ती केल्या बाबांकडे, मानसीच्या बाबांकडे म्हणजे संपतरावांकडे, तेव्हाच मला हे स्थळ नको होतं. आणि तो मुलगा कसा आहे जो आईच्या पुढेही जाऊ शकत नाही, आईच्या वचनात आहे तो, म्हणजे इतकं सगळं त्यावेळेला घडत होतं, त्यावेळेला तो एका शब्दाने बोलला नाही. लग्नात जे काही घडत होतं ते लग्न मोडलं कसं हे तो अजिबात त्यावेळेला काही बोलला नाही. आणि मला अशा माणसाशी लग्न करून द्यायचं नाही आहे, आणि मी मानसीच्या बरोबर आहे. आणि इथे तो सांगतो की ठीक आहे. परत मानसी त्यांना ओरडते आईला आणि परत जवळ घेते. आणि त्याच्यानंतर तो तेजस जातो आणि म्हणजे मी रूमसाठी तरी मदत करतो असं असतो, पण तेव्हा सुद्धा ती त्याला ओरडते आणि आमचा मी बघतो म्हणून सांगते, आणि हा त्याच्या मित्राला फोन लावतो. तर इकडे गायत्री मॅडम आपले विचार करतायत, राग येतोय त्यांना. ज्या वर्तमानपत्रातून माझ्या बाबांवर ताशेरे उडवले गेले, त्यांना अटक झाली, ते मशीन आज मला इथे लिलाव करून काढायचं होतं, पण ह्या सगळ्यात ते लिलाव झाला नाही तो, त्यामुळे इथे तिची चिडचिड होते. आणि तिला आठवते की हा रणजित जहागीरदार नेमका कोण आहे, हा ते आठवायचा प्रयत्न करते की त्यांना कसं मशीन घेतलं आणि इथेच कसं तो ठेवून गेला. आणि तिला ते सगळा प्रकार आठवतोय की मानसी कशी त्याच्या अंगावर जाऊन ओरडली होती ती, आणि हा कोण आहे रणजित जहागीरदार असं म्हटल्यानंतर छायाचं इथे डोकं चाललंय बरं का. छाया ना कुठल्या तरी पत्रिका इकडे शोधत बसलेली आपल्याला दाखवली, म्हणजे काहीतरी शोधते ती. आणि इकडे ही रागाने तो जो काही वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली असते तो जो कागद असतो मशीनच्या लिलावाचा तो चोळामोळा करून टाकते. आणि हा रणजित जहागीरदार कोण आहे असं म्हटल्यानंतर
छाया जी काही आहे ती इथे येते आणि ती पत्रिका दाखवते आणि म्हणजे मानसीचा नवरा आहे असं ती सांगते. पण गायत्री तर म्हणते की यांचं तर लग्न मोडलं आहे. मग तिनं सांगितलं का सगळं हे करायला, असा इथे त्यांचा चर्चा सुरू असते. कारण रणजित जहागीरदार तर इथे मानसीचा होणारा नवरा असतो, म्हणजे पत्रिका तर तीच दिलेली असते आणि त्यांचं लग्न तर मोडलं असं म्हणाली ती. आणि हा सगळा प्रकार कोणी केला, म्हणजे मानसीनं सांगितलं का. तेवढ्यात इथे विनोद येतोय आणि सांगतोय की या सगळ्यामध्ये तेजस प्रभू पाठीशी आहेत. म्हणजे तो काही बोलणं झालेलं असतं त्यांचं फोनवरचं, ते या विनोदनं ऐकलेलं असतं की कसं तो सांगत असतो ते. आणि हा वेगळंच काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण गायत्री कसा शोध लावते ते बघायला लागेल. तर इथे उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला बघायला मिळणार आहे की कशी यांची छेड काढली जाते या तिघींची. आणि विठोबाच्या मूर्तीसमोरच यांची छेड काढली जाते आणि त्या मूर्तीलाच हात घातला जातोय आणि तो हात अडवतोय इथे तेजस येऊन अडवतोय. नेमके आता पुढे काय होणार, या दोघांचं लग्न होणार का, किंवा त्याला कळेल का त्याच्या भावना, म्हणजे वचन काय दिलं होतं ते, हे सगळं बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मध्ये मध्ये तुम्ही कमेंट करता त्यामुळे सपोर्ट मिळतो. अशाच कमेंट करत राहा, सिरियल बघत राहा.